नमस्कार, मी मनोज गिरी. कल्याण डोंबिवली शहरात एक दुर्भाग्यपूर्ण असलेले नागरिक हे मी बोलत नाही, एक सामान्य नागरिक म्हणून बोलतो आहे. माननीय आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका साहेब फक्त नागरिकांकडनं टॅक्स वसुलीसाठी ॲक्टिव्ह दिसतात. त्यांचा स्टाफ पण फक्त टॅक्ससाठीच ॲक्टिव्ह दिसतो आहे. त्या टॅक्सच्या अगेन्स्टमध्ये नागरिकांना जी सुविधा दिली गेली पाहिजे ती सुविधा महापालिका आयुक्त आणि त्यांचे वॉर्ड ऑफिसर देण्यास मुद्दामून टाळाटाळ करतात. नागरिकांनी एखादा अर्ज दिला तर त्याला वर्षानुवर्ष तो अर्ज तसंच पेंडिंग राहतो, कारण की यांच्याकडे स्टाफ नाही आणि टॅक्ससाठी हे एक्स्ट्रा स्टाफ मागवतात. यांना काही बोला. असंच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अप्रभागामध्ये बरीच कामं पेंडिंग आहेत. त्यांना 7-8 महिने झालेत, वारंवार त्यांना पाठपुरावा करतो आहे, नोंद घेतली जात नाही. तसंच 9I मध्ये पेंडिंग आहेत, 10E मध्ये पेंडिंग आहेत, 3K मध्ये पेंडिंग आहेत. असे विविध यांचे जेवढे वॉर्ड ऑफिसर आहेत, वॉर्ड ऑफिसर आयुक्तांना अजिबात जुमानत नाही असे दिसत आहे. काही महिन्यापूर्वी, अंदाजे 7 ते 8 महिन्यापूर्वी 10E मध्ये कर्मचारी शासकीय वेळेत पत्ते खेळत होते. त्याची तक्रार केली मी. तक्रारीवर आजपर्यंत काहीच नोंद घेतली गेली नाही. 2 दिवसापूर्वी त्या पत्ते खेळणाऱ्या जुगार माफियापैकी एक माफिया मला भेटला, प्रकाश म्हात्रे म्हणून. त्यांनी मला जीवे ठार मारण्याची धमकी पण दिली. बोलतो, नशीब आम्हाला घरी बसवल्यानंतर तुझी आम्ही विकेट टाकली असती, तुझं मर्डर केलं असतं. इथपर्यंत यांचे कर्मचारी माजलेले आहेत. माजलेले काय बोलतो, कारण की हेच कर्मचारी यांची नेमणूक फुटपाथ अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी केली जाते. परंतु आपण बघू शकता, कल्याण स्टेशनला आपण उतरून पायी चालत जाऊ शकत नाही. डोंबिवली स्टेशनला परिस्थिती थोडीफार ठीक आहे, परंतु कल्याणला तुम्ही पायी चालू जाऊ शकत नाही आणि तो प्रभाग 3K मध्ये येतोय. म्हणजे यांची अशी अवस्था आहे की नागरिकांनी टॅक्स द्यावा, पठाणी टॅक्स द्यावा, परंतु त्या टॅक्सच्या अगेन्स्टमध्ये नीट गटारा भेटणार नाही, रस्ते भेटणार नाही, फुटपाथसुद्धा भेटणार नाही. आणि नागरिकांनी वारंवार तक्रार करावी. यांचे वॉर्ड ऑफिसर सरळ बोलतात, तुम्हाला काय करायचं करा. धनंजय थोरातजी तर मला डायरेक्ट बोलले, प्रभागचे प्रभाग सहाय्यक आयुक्त साहेब, तुम्हाला कुठे जायचं, काय करायचं, माझी तक्रार करा, माझं काहीच होत नाही, मी एकटा घेत नाही. सरळ असे बोलतात, मी एकटा घेत नाही, मी वरिष्ठांना देतो. आता ते वरिष्ठांना काय देतात आणि नागरिकांकडनं ते काय घेतात त्यांना माहीत. परंतु याबाबत एकच म्हणणं आहे, एक दुर्भाग्यपूर्ण नागरिक म्हणून मी माननीय आयुक्त साहेब कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना सांगू इच्छितो की आपण जो टॅक्स घेणार आहेत, जो टॅक्स आपण घेत आहे, त्याच्या अगेन्स्टमध्ये नागरिकांना थोडी तरी सुविधा द्या. निदान त्यांना पायी चालायला रस्ता तरी द्या. एवढं पण तुम्ही करू शकत नाही. मग नागरिक तुम्हाला कोणत्या बेसवर टॅक्स देतील?